सुमीचा नवरा डॉक्टर आहे. शेवटी त्यानंच यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि नंतर घरच्यांना चांगलं खडसावलं. म्हणाला की ज्या बापानं तुम्हाला जन्म दिला त्याच्याकरता तुम्हाला एवढं सुद्धा जर का करता येत नसेल ना तर आम्हाला कळवा. आम्ही मामे भावंड मिळून वर्गणी काढू आणि करू आमच्या मामाचं सगळं. पण आता त्यांची तब्येत बरी आहे ना? हो, म्हणजे इथे यायच्या आधी मी जहांगीरला जाऊन त्यांना बघून आले. आता आधीपेक्षा विक्रम चहा घेणार ना? पेपर घेऊ का? वाचून झालं? या घरात परवानगी आम्ही मागायची, तुम्ही नाही जावे बापू. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे हेच की असे प्रश्न पाहुण्यांनी विचारायचे आणि पाहुणी मी आहे. नाही ना? आईंचा चहा झाला का? नाही, आई आत आहे, बरं नाहीये जरा तिला. काय झालं? डोकं दुखतंय. मग काही घेतलंय का? दिलीये, बाबांनी गोळी दिली. ओके. मम्मा माझा टाय कुठे आहे? अगं काल युनिफॉर्मला लावून ठेवला होता ना. पण आता नाहीये. बघ जरा कपाटात, तिथेच पडला असेल कुठेतरी. अगं शोधला ना मी. देवी, मी तुला रोज बजावत असते उद्याच्या युनिफॉर्मची तयारी आजच करून ठेवायची म्हणून. किती टाय हरवायचे? वर्षभरात तिसरा टाय आहे हा. जा नीट बघ, तिथेच कुठेतरी पडला असणार आहे. आणि नाही सापडला ना तर बाबांना सांग, ते आणतील डिटेक्टिव्ह टाय शोधायला. तुम्ही का अशा सारख्या वाकड्यात शिरता मावशी? मी काय वाकड्यात शिरले? एखादी गोष्ट हरवली की ती शोधायला डिटेक्टिव्ह बोलवायचा अशी सवय या घरातल्या लोकांना, म्हणून मी आपलं सहज म्हटलं. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुम्ही या घरात पाहुण्या आहात. मग पाहुण्यासारख्या राहा ना. ज्या गोष्टीबद्दल माहित नाही त्या गोष्टीबद्दल बोलायची काय गरज आहे? विक्रम, 1 मिनिट नाही ना. काय माहित नाहीये मला? आणि काय वावगं बोलले मी? तुम्ही आपल्याच घरातल्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी माणूस बसवला होतात, ही वस्तुस्थिती आहे ना? तो माझा आणि माझ्या घरच्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात तुमचा काही संबंध नाही. माझ्या घरात मला जेवायला घालत नाहीत म्हणून नाही मी इथे आले. ज्यांना तुम्ही घरचे म्हणताय ना त्यांच्याशी माझाही संबंध आहे आणि तोही तुमच्यापेक्षा आधीपासूनचा. तेव्हा हे सगळं मला ऐकून दाखवायचं नाही. तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून मी तुम्हाला मान. जो माणूस आपल्याच घरच्या लोकांकडे संशयाने बघतो ना त्यांनी मला मान दिला जरी नाही ना तरी काही बिघडत नाही. कळलं ना? मग कशाला येता कशाला घरात तुम्ही? हे तू कोण मला विचारणार? हे माझ्या बहिणीचं घर आहे. ताई बस. भाऊजी, असं ऐकून घ्यावं लागणार आहे माहित असतं ना तर गुडघे दुखीने मी मेले असते ना तरी या घराची पायरी चढले नसते. तुम्ही लोकांना काही बोलायचं आणि लोकांनी तुमच्याबद्दल काही बोललं तर? बास म्हणालो ना मी. बस. हे पहा, हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मला सकाळी सकाळी तमाशा नकोय. माझी माझ्या घरच्यांकडनं इतकीच माफक अपेक्षा आहे. हे जर तुम्हाला पसंत नसेल तर मला तसं सांगा. मी सगळ्यात आधी या घरातनं बाहेर पडेन. यापुढे आयुष्यात कधीही मी या घराची पायरी चढेन असं मला वाटत नाही. देवी, 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 काय झालं? रडतेस कशाला तू?
हा? दादा अरे काय झालं? ये ये इकडे. बस. काय झालं सांगशील का मला? हा? डॅडाला देवीच्या डोळ्यात पाणी नाही बघवत माहितीये ना. मग दादा सगळं तुझ्याशी असं का वागतात? मला मावशी आजी अजिबात आवडत नाही. मी तिच्याशी परत कधीच नाही बोलणार. असं नाही बोलायचं. आपण वेडे बाळ आहोत का? नाही, पण जो माझ्या डॅडाशी नीट नाही वागणार मी त्याच्याशी बिलकुल नाही बोलणार. अगं असं काही नसतं बाळा. माणसं आपापसात भांडतात, चिडतात आणि मग एकत्र येतात. तू नाही तुझ्या फ्रेंड्स बरोबर भांडते आणि मग शेक हँड करून तुम्ही पॅचअप पण करता. हो, मग पण डॅडा तुझ्याशी कोणीच वाईट नाही वागायचं. तू किती चांगला आहेस. मग मावशी आजी तुझ्याशी असं का वागते? अगं पण चांगल्या माणसांची भांडणं होतात, त्यांच्यावरही लोक चिडतात. आता मम्मा तुझ्यावरती चिडते ना, कधी कधी चिडते की नाही? मग तू वाईट आहेस का? नाही, मम्माही वाईट नाहीये. मग असं होतं कधी कधी. असं का होतं? असं का होतं याचाच तर शोध अजून लागायचा आहे बाळा. आणि जो शोध लावेल त्याला खूप मोठं बक्षीस आहे. नोबेल प्राइज? त्याहीपेक्षा मोठं बक्षीस. हो, मग मी लावू का त्याच्या शोध? मी मोठी झाल्यावर तेच करणार. चालेल. माझ्याशी कोणी कसं वागलं ना मला काही फरक नाही पडत. फक्त तू माझ्याशी भांडणार नाहीस ना? कधीच नाही, नेव्हर. बस मग मला कसलीच चिंता नाही. आई काय होतंय ग तुला? बाबा म्हणाले तुला बरं वाटत नाहीये. असं म्हणाले का ते? मग असेल. हे घे चहा घे. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला? हो. अगं विक्रम आणि मावशीचं जरा. आता काय झालं? काही नाही, देवीचा टाय हरवला होता तर मावशीने तिच्या स्वभावानुसार लगेच टोमणा मारला की तुझ्या बाबांना सांग, डिटेक्टिव्ह आणतील, तो शोधून देईल टाय. विक्रम पण चिडला. मग मावशीला काही गरज होती का? काय चुकीचं बोलली ती? आई तू सुद्धा. हे बघ, एखादी गोष्ट कुणाला किती लागेल आणि त्यावर ती व्यक्ती कशी रिॲक्ट होईल हे आपण सांगू शकतो का नाही ना? आई मी मान्य करते, विक्रमची चूक झाली असेल कदाचित. कदाचित. विक्रमने घरातल्या माणसांवर किती अविश्वास दाखवला. तो इसम विनय म्हणून घरामध्ये फिरत होता तेव्हा आपल्याला किती मनस्ताप झाला. आणि एक दिवस अचानकपणे कुणालाही न सांगता तो निघून गेला तेव्हा दिवसभर काळजीत काढला आपण. खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नव्हती. का विक्रमने हे सगळं आम्हाला भोगायला लावलं? काय वाईट केलं होतं मी त्याचं? अगदी मुलासारखं प्रेम केलं मी त्याच्यावर. सतत माझ्या नवऱ्याशी त्याची बाजू घेऊन मी भांडत आले आणि त्याचे पांग असे फेडले त्याने. आई विक्रमचा तुझ्यावर संशय नाहीये. नाही नाही ना. जेव्हा तुम्ही म्हणता घरातलं कोणीतरी सामील आहे तेव्हा याचा अर्थ काय होतो? कुणावर संशय घेता तुम्ही? मीही या घरातच राहते. बरं, या घरामध्ये काय अख्खी एक फलटणे असं नाही, मोजून 4 डोकी आहेत. आमच्या मनात असं नव्हतं तसं नव्हतं असं म्हणण्यात काय अर्थ आहे? आमच्यावर बोटं रोखून तर झालीच आहेत ना. नाही नाही ना, मी खूप हर्ट झाले. मी बाकी काहीही सहन करू शकते, पण ज्याच्यावर मी मुलासारखं प्रेम केलं त्याने माझ्यावर असं संशय घेणं मी नाही सहन करू शकत.
आई ग, विक्रमचा तुझ्यावर संशय कधीच नव्हता. माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर संशय घेणं माझ्यावर संशय घेण्यासारखंच आहे. नाही नाही ना, मला तुला सांगायचंच होतं. आत्ता काय नंतर काय. काय? इथून पुढे या घरात मला राहता येईल असं वाटत नाही. काय? अगदी मनापासून सांगते नाही ना तुला. ज्या घरात माझ्यावर संशय घेण्यात आला त्या घरात मी नाही राहू शकत. सोडून जाण्याच्या गोष्टी नका करू. आणि जर मी तुम्हाला डोळ्यासमोर नकोच असेल तर मी जातो ना घर सोडून. तुला माहितीये केवढा मोठा घोळ घालून ठेवलायस तू घरामध्ये. काय झालं? आई खूप अपसेट आहे. तिला जेव्हापासून कळलंय की तू घरात डिटेक्टिव्ह आणलायस तेव्हापासून ती भयंकर चिडली आहे. काय काय बोलल्या काय त्या? तिला आता या घरात राहायचं नाहीये. काय? सकाळपासून खोलीच्या बाहेर सुद्धा पडली नाहीये विक्रम. मगाशी मी तिच्याशी बोलायला गेले तेव्हा तिने मला स्पष्टपणे हे सांगितलं. आईचा राग बाबांसारखा नाहीये विक्रम. बाबा छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडतात, नाराज होतात, वाटेल ते बोलतात, पण विसरून जातात. पण आईचं तसं नाहीये. ती चिडत नाही आणि चिडली की अगं पण मी जे काही केलं ते कुणालाही दुखावण्याच्या हेतूने नाही केलं. मी फक्त विक्रम, तू इथे ये आणि तुझं जे काही लॉजिक आहे ते तू आईला समजावून सांग. बरं ठीक आहे, मी येतोय, आत्ता येतोय. आत्ता? हो. ऑफिसमध्ये कामं नाही आहेत? हे बघ, या प्रॉब्लेममुळे मला कुठलंच काम महत्वाचं नाहीये. तुला माहिती मी आईनं किती मानतो. माझ्या कुठल्याही कृतीमुळे जर जाणते अजाणतेपणे त्या दुखावल्या गेल्या असतील तर मला आत्ताच्या आत्ता येऊन त्यांच्याशी बोलायला पाहिजे. हे बघ, एवढं धावत पळत येण्याची गरज नाहीये. संध्याकाळी ऑफिसमधली कामं संपली ना सगळी तुझी की मग ये आणि तू समजावून सांग तिला. वाटल्यास लवकर ये आज घरी. नाही, मी आत्ता येतोय आणि मला आता ह्याच्यावर चर्चा नको. बाय. विक्रम, 5 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? नाही, मी घाईत आहे, मला निघायचंय. विक्रम, अजूनही चिडलायस का तू माझ्यावर? हात जोडून माफी मागू का तुझी? का देवीचे जाऊन पाय धरू? अनन्या, मी तुला साध्या सोप्या मराठीत सांगितलेलं आहे की मला आता वेळ नाही, मला जायचंय. बाय. मी असं म्हणत नाहीये की आत्ताच्या आत्ता आपण घर सोडून जाऊया, पण आता इथे एकत्र राहणं नको. तुम्ही ते साताऱ्याच्या टाउनशिप बद्दल काहीतरी म्हणत होतात ना, आपण तिथेच जाऊन राहूया. म्हणजे निदान माझ्या घरात माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर बोट दाखवणारं तरी कोणी नसेल. आई ग, तुला असं का वाटतंय की विक्रमने तुला? नाही ना, आता जास्त चर्चा नकोय. विक्रमच्या जागी त्याचं बरोबर आहे. विक्रमने जे काही केलं त्याच्या मागे त्याची ठाम कारणं आहेत. पण मला जो त्रास झाला ना त्यासाठी मी माफी मागतो तुमची. अशी डोक्यात राख नका घालून घेऊ प्लीज. जर माझं काही चुकलं असेल तर हवं तर कान धरा, मला शिक्षा करा, पण सोडून जाण्याच्या गोष्टी नका करू. आणि जर मी तुम्हाला डोळ्यासमोर नकोच असेल तर मी जातो ना घर सोडून. हे घर तुमचं आहे. फक्त एक सांगतो आई, मी या घरात त्या माणसाला आणलं घरच्यांवर संशय घेण्यासाठी नाही, घरच्यांचं रक्षण करण्यासाठी. जो माणूस घरात शिरून बेडरूम मध्ये घुसून बेडरूमची नासधूस करू शकतो तो उद्या घरातल्या एखाद्याला कुठल्याही प्रकारे कुठली इजा करू शकतो. म्हणून मला त्या माणसापर्यंत पोचणं महत्वाचं होतं, म्हणून हा सगळा खटाटोप केला आहे.
मी आयुष्यात एकदा पोरका झालोय, मला पुन्हा पोरका करू नका. मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. नैनाला तिच्या आईपासून, देवीला तिच्या आजीपासून तोडण्याचा दोष माझ्या माथी लावू नका. हवं तर मी पाया पडतो तुमच्या. मी आता थोडं मध्ये बोलू का? मला असं वाटतं की आता आपण कोणीच फारसं ताणण्यात काही अर्थ नाहीये. आपण सगळ्यात देवीचा प्रथम विचार केला पाहिजे. पण पुढे काय? म्हणजे घरात शोधून झालं, काही मिळालं, आता पुढं काय करायचं ठरलंय? मला असं वाटतं की आता आपण कोणीच फारसं ताणण्यात काही अर्थ नाहीये. आपण सगळ्यात देवीचा प्रथम विचार केला पाहिजे. वनिता, मला वाटतं विक्रमनी माफी मागितलेली आहे, तू त्याला माफ करून टाक. आणि तुझ्याबद्दल बोलायचं तर तू या तिघांशिवाय एक क्षणभरही जगू शकत नाहीस. एक वेळ मी काय करू शकते आणि काय नाही हे प्लीज इतरांनी ठरवायचं बंद करा आता. आणि हो, यापुढे माझ्याशी जेवढं कमी बोलाल तेवढं बरं आहे. मला उगीच कुणावर चिडचिड करायची नाहीये. कारण हो, मी तुमच्यापैकी प्रत्येकावर प्रेम करते. माझा जीव अडकलाय तुमच्यात आणि त्याचा मला त्रास होतो. विक्रम, माझ्यामुळे तुला कामं सोडून यावं लागलं असेल तर त्यासाठी मी तुझी माफी मागते. तुझी स्ट्रॅटेजी आवडली मला. बाबा, मी पुन्हा हात जोडून सांगतो, मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. तुझ्या हेतूविषयी माझ्या मनात शंकाच नाही. तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. प्रायव्हेट डिटेक्टिव्हला घरात आणण्याची तुझी स्ट्रॅटेजी मला आवडली. इनफॅक्ट मी तुझ्या जागी असतो तर मी अशीच काहीतरी आयडिया लढवली असती. असं का पाहतोयस माझ्याकडे? मी स्टँडअप कॉमेडीचा प्रयोग तुझ्या समोर लावला आहे असं वाटतंय का तुला? फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही असं काही बोलाल हे अपेक्षित नव्हतं. विक्रम, तू माझ्या बुद्धिमत्तेला अंडर एस्टिमेट करतोयस का माझ्या खिलाडू वृत्तीला? प्रायव्हेट डिटेक्टिव्हला घरात आणण्याची तुझी कृती चांगली होती हे कळण्या इतपत बुद्धिमत्ता माझ्यापाशी आहे.
हा, आता एखादा माणूस वारंवार आपल्या मनाविरुद्ध वागतो, पण अचानक तो एखादी चांगली गोष्ट करतो तर ती चांगली आहे असं म्हणणं एवढा खिलाडूपणा माझ्यापाशी आहे. पण मग आता पुढे काय? म्हणजे त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हला काही सुगावं लागलं का? अजून नाही. माणूस कामाचा आहे ना. म्हणजे इतके दिवस तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाला त्यांनी चकवलं, त्यावरनं तुम्हीच ठरवा. पण पुढे काय? म्हणजे घरात शोधून झालं, काही मिळालं, आता पुढं काय करायचं ठरलंय?